छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि उसाचं पीक आडवं झालेलं आहे। सोयाबीन आणि मका सुद्धा पाण्याखाली गेलाय। खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी या सगळ्या नुकसानीची पाहणी केली आहे आणि अधिकाऱ्यांसोबत तातडीने आढावा घेत पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे या दोघांनी आदेश सुद्धा दिलेत। संदीपान भुमरे आणि रमेश बोरनारे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नितीन थोरात यांनी बातचीत केली आहे। पाहूया। राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगरच्या अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे साहेब आले होते। साहेब, कशा पद्धतीची पाहणी आहे आणि किती नुकसान झालंय शेतकऱ्यांचं? आज आम्ही सकाळी भोगाव या ठिकाणी मी आणि बोरनारे सर असतील, माजी आमदार भाऊसाहेब तात्या असतील, साहेब भाई, आम्ही सर्वजण जाऊन अधिकारी असतील सर्वांनी स्थळ पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मका असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कपाशी असेल, या पिकांचं खूप काही सततच्या पावसानं हे नुकसान झालेलं आहे। आज आढावा बैठक घेतली। बैठकीमध्ये सुद्धा अधिकाऱ्याने सविस्तर अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि मी सुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की कुठल्याही शेतकरी यामधून सुटला नाही पाहिजे। सगळ्या शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य। शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे। अतिवृष्टी जाहीर करण्याची मागणी, तात्काळ मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। तुम्ही सरकार म्हणून मी काय सांगतो की आम्ही स्वतः स्थळ पाहणी केली आणि स्वतः अधिकारी स्वतः स्थळ पाहणी करून स्वतः पंचनामे करू आले आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या पाठीशी आणि लवकरात लवकर एकदा पंचनामे झाल्याच्या नंतर एकदा शासनाला सगळा अहवाल गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला मदत मिळेल। मला खात्री आहे की निश्चित ज्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी अतोनात नुकसान झालं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही त्या ठिकाणी उभा राहू आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा त्या ठिकाणी आम्ही 100% प्रयत्न करू आणि अधिकारी सगळे पॉझिटिव्हपणाने त्या ठिकाणी काम करत आहे। कालच परवाच संदीपानजी भुमरे साहेबांचा मेसेज आला आणि म्हणून लगेच आम्ही सगळे पदाधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं। अत्यंत चांगली बैठक या ठिकाणी या अतिवृष्टीची पार पडली, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सततचा पाऊस, अतिवृष्टी हे जे हेड आहे शासनाचे, ते हेड खाली आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणार आहे। आज तुम्ही पाहणी केली आणि तातडीनं अधिकाऱ्यांची बैठकीत गेली, काय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या त्या बैठकीत? आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांनी सूचना केल्या का शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने आपण उभा राहिलो पाहिजे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।